नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मस्त आणि मजेतच राहा. मी आणि आता जाऊबाई निघाले त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी आणि मी निघाले त्यांच्याबरोबर स्टेशनला. करत बघा, स्टेशनवरून आठवलं जान्हवीचा ब्लाउजच घ्यायचा राहिला, ज्याच्यासाठी नेट घ्यायचे म्हणून आता लक्षात आलं, मी पटकन घेऊन येतो. करवली बाई, मावशी करवली बाई. अरे देवा, एक डार्क आणि एक पातळ झाले, पण ठीक आहे. आता गौऱ्याला मी बोलवून घेतली इमर्जन्सी, कारण मला स्टेशनला जायचं, चालत कोण जायचं. त्याला म्हटलं चल जरा गाडी घेऊन ये, आपण जाऊयात. नाही होतंय अनिव्हर्सरी ना माझी खरंच खूप अशी मस्त झाली ना. वाटलंच नव्हतं की एवढं सरप्रायझिंग असेल, पण मस्त वाटली ॲनिव्हर्सरी, एकदम धूमधडाक्यात. असं पण नाही, मला आवडली सरप्राईजसुद्धा आवडलं मला, भारी होती. फॅमिलीने मला खूप मोठं सरप्राईज दिलं ॲक्च्युली, छान वाटलं. बरं, आता उद्या लग्न आहे आमच्या घरात, तर आम्हाला आता ते सगळे धावपळ चालू आहे माझी. जान्हवीचा ब्लाऊज झाला ॲक्च्युली स्टिच करून, पण थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मी आता स्टेशनला जाऊन नेट घेते. तिला नेट हवं आहे, तर मी जाऊन स्टेशनला नेट घेऊन येते. आणि नंतर माझा पण ब्लाऊज शिवून झालेला आहे, आता उद्या फक्त घालायचे आहे. आज हल्दी आहे, वैदिक पुढे गेले आहेत आणि आता हल्दीला ही लोक नंतर संध्याकाळी जाणार आहेत. राहिलो कोण, मी, आरवी आणि सुरवे राहिले. आम्ही एवढेच जण तिघंच घरी आहोत, बाकी सगळे A to Z जाणार आहेत, कारण हळदी आहे उद्या. आम्ही सगळ्यात लग्नाला जाणार आहोत. मी सगळ्या कामावर सुट्टी घेतली आहे, त्याच्यामुळे आम्ही उद्या लग्नाला जाणार आहोत. त्याचा पण व्लॉग येईल. आजचा व्लॉग नाही येणार, म्हणजे येईल पण हळदीचा व्लॉग नाही येणार असं. चलो बाय. सकाळपासूनची सगळी धावपळ झालेली आहे, सगळं घेऊन आलेले आहे. आणि जान्हवीचं ब्लाऊजचा नेटसुद्धा मी घेऊन आले. तो नेट घेऊन मी टेलरकडे सुद्धा गेली, त्यांनी अटॅच करून तो ब्लाऊज जान्हवीला दिला. आणि ही लोक आता सगळे हळदीला जे मंडळीत जाणार आहेत ना, ती लोक गेलेली आहेत. आम्ही उद्या जाणार आहोत लग्नाला, कारण की आरवी लहान आहेत, त्याच्यामुळे जाऊ पण शकतो, पण आता सध्या खूप लेट झालं आहे, 7:45 झालेत. पण आता नाही जावं आता नाही जाणार, उद्याच जाऊ आम्ही. तर आता मी म्हणते, तुम्हाला एक सांगते, जेव्हा आपल्याबरोबर 2 मुलं असतील किंवा कोणी असेल, मी ते असताना काय काय पॅकिंग करते ना, हे मी तुम्हाला दाखवते. बॅग पॅक करते दोघींची पण, कारण अशा टायमाला कुठले कपडे खराब झाले किंवा काय झालं तर काय करावं, त्याच्यासाठी मी ऑलरेडी बॅग भरून ठेवलेली आहे. तर मी दाखवते त्या बॅगमध्ये काय काय घेते आणि आरवीची किती कपडे घेते. इनमीन खूपच कपडे असतात माझ्याबरोबर, जे माझे कमी पण त्यांची जास्तच घेते मी ऑलमोस्ट. आपली फोटो काढायचे. साहेब सोनू, कुठे निघालो आपण? बूम बूम बूम. हा बॅग ते घेऊन जायचं. नवरदेवाच्या मावशीबाई आणि ती आहे नवरदेवाची बहीण. बघा कशा तयार होतात एकट्या एकट्या. नंतर म्हणजे चांगले यायला फोटो बिटो आहे ना. मग दुसरी नाही आली, ती येते की मग बहीण आणि ही मावशी नवरदेवाच्या त्या तयार होतात. खायची नाही. झालं लग्न, खूप छान झालं. आम्ही आलो घरी, श्रीषा झोपली, आरवीचं म्हणजे जेवण रेडी करते. आता मला पण खूप कंटाळा आला, मला पण झोपूसं वाटते, पण तिला मी भरवते आणि ती झोपली तर झोपते, कारण ती एक झोप काढून उठली मॅडम. नंतर मग तिला भरून मी एक झोप काढीन, नंतर मग थांबायला लागेल. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.